निफाड तालुक्यातील चितेगाव येथील धक्कादायक घटना। एकीकडे प्रशासन शेतातील रस्ते खुले करण्याचं आवाहन करत असताना रस्त्याच्या वादातून नवनाथ पिंगळे व त्यांचा मुलगा नितीन पिंगळे यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की चितेगाव येथील सारी नंबर 5 या ठिकाणी ग्रामपंचायतीनं शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता करून दिला होता। तेव्हा त्यांचा चुलत भाऊ उत्तम पिंगळे यांचे काही म्हणणे नव्हते। नंतर काही दिवसांनंतर उत्तम पिंगळे आणि नवनाथ पिंगळे यांच्यामध्ये रस्त्यावरून वाद झाला। तेव्हा हे प्रकरण 19/6/2025 पासून निफाड तहसीलकडे स्वतः तहसीलदार साहेबांनी येऊन पाहणी केली, परंतु निकाल अजूनही लागला नाही। नवनाथ पिंगळे यांचा 70 ते 80 म्हशींचा गोठा आहे, त्यांना दुसरा रस्ता नाही, पर्यायी मार्ग देखील करून ठेवण्यात आला नाहीये। यामध्ये उत्तम पिंगळे यांनी नवनाथ पिंगळे व त्यांचा मुलगा नितीन पिंगळे यांना 16/2025 ला रविवारी सकाळी जबर मारहाण केली। त्यामध्ये दोघेही रक्तबंबाळ झाले। सायखेडा पोलीस स्टेशनचे API श्री ढोकरे साहेब यांनी घटनास्थळी पाहणी केली। सदर प्रकरण हे गंभीर असून निफाड तहसीलदार साहेबांना रस्त्यासंदर्भात अनेक निर्णय प्रलंबित आहेत, परंतु त्यांचा लवकरात लवकर निकाल द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। कदाचित यामध्ये काल झालेल्या घटनेत पिंगळे यांचा जीव सुद्धा गेला असता असा प्रश्न उपस्थित केला जातोय की जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी पिंगळे कुटुंबाकडून करण्यात आली आहे। आज सकाळी 9:30 वाजेला रस्त्यावरती आम्ही गेलो दुधाची गाडी आणण्याकरता। उत्तम पोपट पिंगळ, अक्षय उत्तम पिंगळ, सुनीता उत्तम पिंगळ, पायल उत्तम पिंगळ, कमळाबाई म्हैस जुने तिचा एक नातू आणि 20 बाहेरचे पोरांनी आम्हाला लाठीकाठ्याने पावड्याने जीव मारण्याची धमकी दिली आणि खूप त्रास झाला आहे आम्हाला रस्त्याबद्दल। आमच्यावर कायम दमदाटी करतात, कायम हाणामारी करतात, छेडछाडीचे गुन्हे दाखल करतात। आज त्यांनी असा पराक्रम केला, वारंवार कंप्लिटी करतात, खोट्या नाट्या कंप्लिटी करतात। माझे नाव विपन नवनाथ पिंगळे आहे। माझ्या पोरांना वारंवार मारहाण करतात, वारंवार बाहेरचे लोक आणून कंप्लेंट देतात। 70 जनावर आहे आमच्याकडं, त्यांना वैरण आणायची गैरसोय झालेली आहे। आम्ही 7 महिन्यापासून खांद्यावर आणलेले मुलांनी, त्याच्यामुळे खूप त्रस्त झालो आहे। आम्ही सकाळ संध्याकाळ दूध घालायला नाशिकला जावं लागतं आणि खालतून आम्ही पर्याय मार्ग केलेला होता, त्याच्यात पण दगड आणि यंगळ ठोकले। आम्ही सकाळी बुजून दिला रस्ता, तर त्यांनी 20 पोरं आणून आणि उत्तम पोपट पिंगळ आणि सुनीता पोपट पिंगळ, अक्षय पोपट पिंगळ आणि पायल पोपट पिंगळ, उत्तम पिंगळ यांनी 20 पोरं आणून आमच्यावर हल्ला केला। कमळाबाई म्हैस जुने तिचा एक नातू आणि माझ्या दोन्ही मुलांना फार मारले, टाके पडले, तर तुम्ही पावड्याने मारलं आणि दांड्यांनी मारलं, पण तहसीलनं काही याची दखल घेतली नाही। पोलीस स्टेशनला वारंवार कंप्लेंट केल्या, पण आमची पोलीस स्टेशनने सुद्धा दखल घेतली नाही। आम्हाला न्याय मिळाला नाही। 7 महिने झाले असं कवर चालायचं। शेवटी आम्हाला आता सरकारने काहीतरी करावा, याचा लवकरात लवकर रस्ता खुला करावा। माझं नाव योगेश नवनाथ पिंगळ, मी राहणार चितेगावमधील रहिवासी असून माझ्याकडे 70 ते 75 म्हशी असून त्याच्यामध्ये सादर उत्तम पोपट पिंगळ, अक्षय पोपट पिंगळ यांनी रस्ता खोदून बाहेरची गुंड आणून रस्ता खोदून अडवणूक केली व वैरणीचा व डेपी दूध वाहण्याचा प्रॉब्लेम आलेला आहे। आम्ही तहसीलदार साहेबांकडे वारंवार जाऊन केस हे करून त्यांनी अजून निकाल दिलेला नाही, तर बाकी पर्यायी मार्ग काढल्यानंतर तो सुद्धा अडवण्यात आलेला आहे। तर आम्ही या रस्त्याला गेल्यानंतर त्यांनी 20 पोरं आणि बाहेरच्या बाया आणून आमच्यावर हल्ला केला, जीव मारण्याची धमकी दिली व आमच्या जीवाला धोका आहे, तरी सरकारने लक्ष द्यावे। नमस्कार, मी API ढोकरे, सायखेडा पोलीस स्टेशन। आज दिनांक 16/11/2025 रोजी पिंगळ वस्ती चितेगाव या ठिकाणी उत्तम पिंगळ व योगेश पिंगळ यांच्या वस्तीवर 2 भाऊबंदांच्या जमिनीवरील अंतर्गत वादाने या ठिकाणी वाद झालेले आहेत आणि त्या ठिकाणी तात्काळ पोलिसांना माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि घटनास्थळी भेट देऊन जे काही त्याच्यामध्ये जखमी झालेले लोक आहेत त्यांना हॉस्पिटलायझेशन केलेलं आहे। संबंधित ठिकाणी रस्त्याचा वाद असून माननीय तहसीलदार सो यांना देखील या घटनेची माहिती प्राप्त होताच त्यांनी देखील तात्काळ प्रभावाने उपाययोजना करण्याबाबत कळवलेली आहे।
तसेच शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे जे वाद आहेत हे पर्सनल लेवलवर जाऊन किंवा वैयक्तिकरित्या शेतामध्ये एकमेकाच्या समोर येऊन न भांडता काही मतभेद असतील तर त्याची कायदेशीर मार्ग बघून माननीय तहसीलदार किंवा कोर्टातून ते वाद सोडवावे. त्याच पद्धतीनं याच्यातून भांडणातून काही निष्पन्न होत नाही. पोलीस विभागामध्ये तक्रारी प्राप्त होतात आणि त्या तक्रारीनुसार एकमेकांविरुद्ध केसेस होऊन त्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीत सफर करावं लागतं. यापेक्षा जे काही शेतीचे वाद आहेत ते कायदेशीर मार्गाने सोडवणे किंवा रस्त्याचा वाद असेल तर त्या संदर्भाने माननीय तहसीलदार यांना अधिकार आहेत की त्यांनी रस्त्याच्या संदर्भाने कुठल्याही पद्धतीने घरापर्यंत तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी सरकार आपल्याला रस्ता उपलब्ध करून देतं. त्याचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा पण घेतलाच पाहिजे आणि असे निरर्थक वाद हे टाळले गेले पाहिजेत. आता या प्रकरणामध्ये आम्हाला जी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होणार आहेत त्या तक्रारीनुसार आम्ही पुढे कारवाई तर नक्कीच करणार आहेत. पण भविष्यात अशा पद्धतीचे वाद न होता आपण एक सुदृढ नागरिक कायद्याचे जाणकार बनून त्यातले योग्य मार्ग शोधून त्या पद्धतीनं आपलं जे काही हेतू आहे किंवा जे शेतीचे होणारे वाद आहेत हे सोडून घेतले पाहिजेत. त्याचे कायदेशीर मार्ग अतिशय सहज आहेत, सोपे आहेत. प्रत्येक व्यक्तीला रस्ता देण्याचा अधिकार हा सरकारचा आहे. त्यांनी आपल्या भाऊबंधांबरोबर किंवा इतर व्यक्तींबरोबर वादविवाद न करता संबंधित कार्यालयात जाऊन त्या संदर्भातला अर्ज करावा. त्या अर्जानुसार माननीय तहसीलदार योग्य ते आदेश देतात, रस्त्याची पाहणी करतात आणि योग्य तो रस्ता तुमच्यापर्यंत मिळण्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं भांडणतंटा न करता अतिशय सहज मार्ग उपलब्ध असताना आपण अशा स्तराला जाऊन कुठेही वादविवाद करू नये ही सर्वांना मी या दृष्टीने आवाहन करतो आणि या प्रकरणामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं संबंधितांना आश्वासन देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.